माझं घर पूर्ण पार्सलने भरलंय. कसं ते तुम्हाला पुढे दाखवतेच मी. पण त्याआधी सकाळी-सकाळी मस्त पोहे बनवता-बनवता बाल्कनीतला हा व्ह्यू बघायला मला तरी खूप जास्त आवडतं. एक्झाम पियाची नसून माझी चालू आहे हे मी तुम्हाला गेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंच आणि ते स्टिल ऑन आहे. ती पेपरला जाते पण टेन्शन मला आलेलं असतं. असो कालच्या दिवशी जीवाचा आटापिटा करून जेवढं शिकवलंय ना, तेवढं पेपरात लिहून आली ना, तरी माझ्या मनाला समाधान मिळेल. अंघोळ करून छान तयारच झाली होती ना, त्यानंतर हे 2 मोठे-मोठे पार्सल रिसीव्ह झालेत. तसं यामध्ये काय आहे ना, यावर डिटेल व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण सध्या तरी हे मोठ्या-मोठ्या बॉक्सेसमुळे माझी नवीन बाल्कनी मात्र स्टोर रूम बनणार आहे. कालच्या दिवशी मी घरीच पनीर बनवलं होतं ना, आज मी त्याचीच भाजी बनवते. पियाला पनीरच्या भाजीसोबत लच्छा पराठा खूप जास्त आवडतो. म्हणून तिच्यासाठी लच्छा पराठा आणि आमच्यासाठी चपात्या बनवलेल्या होत्या. भाजी किती टेस्टी बनली हे पियाच्या रिएक्शन वरून तुम्ही समजून घेऊ शकतात. गेल्या व्हिडिओमध्ये पनीर मेकरसाठी खूप कमेंट्स येत होत्या. आज मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे आणि तुम्ही मला कमेंटही करू शकतात. तसे हे बॉक्स मला आज ओपन करायचे नव्हते, पण पियाच्या हट्टामुळे मला ते करावे लागले आणि हे पहा हॉल व्हिडिओसाठी बरेच इयरिंग्स मागवलेले आहेत. व्हिडिओ मी तुमच्यासोबत नवीन चॅनलवर लवकरच शेअर करेल. रात्रीचं मस्त असं जेवण झाल्यानंतर मी पियाला इथे घेऊन बसले कारण आमची उद्या पण एक्झाम आहे. थोडं प्रिपरेशन चाललंय. सोबत मी माझी कामही आवरून घेते घरातली आणि असा होता आमचा आजचा दिवस. आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल. कसा वाटला कमेंट मधून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.